नागपूरच्या ताजबाग परिसरातल्या गोसिया कॉलनीमध्ये रस्त्यावर तुटलेल्या वीजवाहिनीच्या संपर्कात येऊन एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। अफरोज बेगम असं मृत महिलेचं नाव आहे। बुधवारी रात्री उशिरा अफरोज बेगम जवळच्या दुकानातून किराणा सामान आणण्यासाठी जात असतानाच पाऊस पडत होता। चालतानाच त्यांचा पाय रस्त्यावर असलेल्या विजेच्या जिवंत तारेवर पडला आणि त्यांना विजेचा जोरदार झटका बसला। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोवर त्यांचा मृत्यू झालेला। त्यामुळे कंत्राटदाराच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे अशा महिलेचा जीव गेल्याचं या प्रकारे समोर येतंय। या घटनेनंतर एबीपी माझाने शहरातल्या डीपी बॉक्सची पाहणी केली। शहरात महावितरणचे डीपी बॉक्स अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने सरास उघडे असल्याचं समोर येतंय। त्यामुळे सामान्य नागपूरकरांच्या जीवाची महावितरणला काळजी नाही का, असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झालाय। पेटी अशा पद्धतीने केव्हापासून उघडी आहे? खूप दिवस झालेले आहे त्यांना। तर इथून असं पाणी वाहतो, हे पेटी जी आहे महावितरणची उघडी राहते, शॉक लागण्याची भीती असते। शॉक लागण्याची भीती आहे, खतरा आहे ना यासाठी। येणाऱ्या जाणाऱ्यासाठी तर खूप धोका असल्याच्या कारणाने महावितरणचे कर्मचारी, कारण मी तिथे पाहतोय त्या ठिकाणी पण उघडी आहे, या समोरही उघडी। नागपूरमध्ये तर भरपूर ठिकाणी असे आहेत, कितीतरी ठिकाणी असे ओपन आहे, तिथे झाडे वगैरे लागलेले आहेत, खूप काही लागलेलं आहे।